नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझं YouTube चॅनल मॅथराइज अकॅडमी मध्ये आपले स्वागत करतो। तर बघा, आज आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्हचे पुढचे प्रश्न। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, आपण पुढचा प्रश्न बघू आणि प्रश्न असा आहे, इफ f of x equal to x cube plus x minus 2 आणि आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे f इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स, याला असं वाचायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स ॲट -2। या पॉइंटला आपल्याला त्याचा इनवर्स फाइंड करायचा, डेरिव्हेटिव्हचा इनवर्स फाइंड करायचा आहे। तर बघा, सोल्युशन मध्ये दिलेलं फंक्शन घेऊ आपण, गिवन f of x इक्वल टू x क्यूब प्लस x मायनस 2। आता याला आपण अगोदर याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ। तर बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट तर या ठिकाणी असं मिळेल। मग आपल्याला बघा, f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येईल f डॅश ऑफ x येतो, f डॅश ऑफ x इक्वल टू d dx ऑफ x क्यूब प्लस x मायनस 2। आता यामध्ये आपण प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ। म्हणजे बघा, आता x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली घेऊ आपण। x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येतो 3 इंटू x स्क्वेअर येतो, 3x स्क्वेअर। पुन्हा x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 आणि मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0। तर मग आपल्याला असं मिळेल f डॅश ऑफ x इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 1। हा आलेला आहे फक्त f डॅश ऑफ x। याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचा आहे त्याचा इनवर्स। बघा, तर आता नाव f इनवर्स डॅश किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स इक्वल टू 1 अपॉन f डॅश ऑफ x, असा फॉर्म्युला आहे, हे आपल्याला माहित आहे। तर बघा, मग आपण f डॅश ऑफ x काढलं आणि f डॅश ऑफ x ची आपण इथं व्हॅल्यू ठेवू। तर इथं असेल मग 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 1, हा आला डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स। तर बघा, नंतर मग आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या व्हॅल्यूला f ऑफ x इक्वल टू -2 येतो हे आपल्याला फाइंड करावं लागेल। तर बघा, आपण इथं ॲट x इक्वल टू 0 घेऊ। बघा, ही जी f ऑफ x इक्वल टू x ची व्हॅल्यू आपण 0 घेतल्यानंतर f ऑफ x किंवा f ऑफ x इक्वल टू -2 येतो। तर बघा, ॲट x इक्वल टू 0 f ऑफ 0 इक्वल टू इथं 0 प्लस 0 क्यूब प्लस 0 -2 येतो आणि देअरफॉर f ऑफ 0 इक्वल टू -2 येतो। म्हणजे आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स ॲट -2 जर फाइंड करायचा असेल तर आपल्याला हा जो इनवर्स फाइंड केलेला आहे f इनवर्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स, याच्या ठिकाणी किंवा हे जे आन्सर आलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला x च्या ठिकाणी 0 ठेवावा लागेल, कारण f0 ची व्हॅल्यू -2 येते म्हणून। तर बघा, मग याला आपण किंवा इक्वेशन 1 देऊ, फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट। तर बघा, या ठिकाणी असेल मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स इज इक्वल टू 1 ॲट x -2 इक्वल टू 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 1 ॲट x इक्वल टू 0। x इक्वल टू 0 ला याचा इनवर्स आपल्याला मिळतो। तर बघा, आता या ठिकाणी x च्या ठिकाणी 0 ठेवायचं, म्हणजे असं येईल मग 1 अपॉन 3 गुणिले 0चा वर्ग अधिक 1, आणि याचा आन्सर येईल मग 1 भागिले 0 अधिक 1, 0 अधिक 1 म्हणजे 1च येतो, आणि 1 अपॉन 1 म्हणजे 1 भागिले 1 येतो, आणि हा मिळाला आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनवर्स ॲट -2, आणि हे आहे आपलं फायनल आन्सर। बघा, पुढचा प्रश्न असा आहे, आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय, प्रूव्ह tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल टू π/2, याला आपल्याला प्रूव्ह करायचंय। तर बघा, सर्वप्रथम आपण हे जे फंक्शन आहे tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x, याला
एफ ऑफ एक्स कन्सिडर करू तर बघा असेल लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. तर या ठिकाणी आता याचा आपण डायरेक्टली याला आपण डिफरन्शिएट करू. तर विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. तर या ठिकाणी मग आपल्याला असं मिळेल एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू डी डीएक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. त्याच्यानंतर याचा दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हा टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स आणि कॉट इनवर्स मध्ये फरक एवढाच आहे की त्याच्या टॅन इनवर्सला प्लस आहे आणि कॉट इनवर्सला मायनस आहे. तर बघा या ठिकाणी मग प्लस इंटू मायनस मायनस होतो म्हणजे इथे असेल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हे इथं कॅन्सल होतं आणि डेरिव्हेटिव्ह याचा 0 येतो म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. आणि आपल्याला माहित आहे एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर 0 असेल तर ते जे फंक्शन असतो त्याच्या इक्वल मध्ये कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू असते. तर बघा सिन्स एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 then f of x is a constant. घेऊन तर बघा मग नंतर आता हे जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह हा 0 आलाय. तर आपण असं घेऊ लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू के म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉन्स्टंट कोणतं तरी एक कॉन्स्टंट असेल आणि त्याला आपण इथं के लिहिलं. तर बघ फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू के. एका कोणत्या तरी एक्सच्या कोणत्या तरी व्हॅल्यूला एफ ऑफ एक्स इक्वल टू के असतो. तर इथं आपल्याला बघा आता एक्स ची व्हॅल्यू अशी घ्यायची ज्यामुळं हे आपलं फंक्शन जे आहे ते डिफरन्शिएट किंवा याचे जे फंक्शन हे जे फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू π/2 येईल. तर बघा आपण इथं लेट एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपण इथं 0 घेऊ म्हणजे असं दाखवू इथं लेट एफ ऑफ 0 इक्वल टू के आहे असं आपण त्याला लिहू इथं. तर बघा आता त्याच व्हॅल्यूला आपण एफ ऑफ 0 हेच घेऊन याला इक्वेशन 2 देऊ आणि हे इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 वी हॅव. तर या ठिकाणी बघा आता इक्वेशन 1 मध्ये एक्स ची व्हॅल्यू आपण 0 ठेवू म्हणजे एफ ऑफ 0 येईल तिथं. एफ ऑफ 0 इक्वल टू टॅन इनवर्स 0 प्लस कॉट इनवर्स 0. आणि आपल्याला माहित आहे टॅन इनवर्स 0 म्हणजे टॅनची अशा कोणत्या अँगलला टॅनची व्हॅल्यू 0 येतं तर तो अँगल आहे 0 म्हणजे टॅन 0 इक्वल टू 0 असतो. तर टॅन इनवर्स 0 म्हणजे 0 येतो आणि नंतर क्वाटच्या कोणत्या अँगलला क्वाट हा 0 असतो तर क्वाटचा अँगल येतो π/2 म्हणजे 90 डिग्री क्वाट 90 डिग्रीला क्वाट हा 0 येतो आणि त्याचा इनवर्स येतो मग 90 डिग्री म्हणजे π/2 असं कॉट π/2 इक्वल टू 0 असतो. तर या ठिकाणी सॉरी कॉट π/2 इक्वल टू 0 असतो. तर π/2 इक्वल टू कॉट इनवर्स 0 असतो म्हणजे कॉट इनवर्स 0 ची व्हॅल्यू आपण π/2 इथं ठेवू शकतो π/2. आणि टॅन इनवर्स असा आहे टॅन 0 डिग्री इक्वल टू 0 असतो. तर इथं 0 इक्वल टू टॅन इनवर्स 0 येतो. याच्यामुळं टॅन इनवर्स 0 ची व्हॅल्यू 0 आहे आणि कॉट इनवर्स 0 ची व्हॅल्यू π/2 येते. तर बघा मग आता 0 प्लस π/2 म्हणजे π/2
2 येतो, हा आला एफ ऑफ 0. आता हे जे एफ ऑफ 0 याला आपण इक्वेशन 3 देऊ. फ्रॉम 2 and 3 फ्रॉम 2 and 3 बघा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून बघा एफ ऑफ 0 इक्वल टू के आहे आणि एफ ऑफ 0 इक्वल टू पाय बाय 2 आहे, म्हणजे के इक्वल टू पाय बाय 2 असं येतं. के इक्वल टू पाय बाय 2 आणि के जे आहे के इक्वल टू, आता ही व्हॅल्यू म्हणजेच काय आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू के आहे, तर याच्यामध्ये ठेवू आपण, म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू पाय बाय 2 येईल आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स ही आहे. तर बघा असेल मग देअरफॉर टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2 आणि या ठिकाणी हे प्रूव्ह झालेलं आहे. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, प्रूव्ह सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2 फॉर मॉड्युलस ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. तर या ठिकाणी आपल्याला सेम पहिल्यासारखा प्रॉब्लेम आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण याला नाव देऊ सर्वप्रथम, लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स आणि याला आपण इथं असं फॉर आपल्याला कंडिशन दिली मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आणि याला इक्वेशन 1 देऊ. तर बघा आता याला डायरेक्टली डिफरन्शिएट करून घेऊ आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स न डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. तर या ठिकाणी असं मिळेल, मग आपण एफ ऑफ एक्स ला डिफरन्शिएट केल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्स येतो, म्हणजे त्याला असं लिहावं लागतं डी डीएक्स ऑफ सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स. आता या दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. सेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 बघा 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि कोसेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असा येतो इथं मायनस 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. दोघांचा सेम आहे, फक्त प्लस आणि मायनस मध्ये चेंज आहे. सेक इनवर्सचा प्लस आहे, कोसेक इनवर्सचा मायनस आहे. तर बघा इथं प्लस आणि मायनस मायनस होतो, म्हणजे असं येईल 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस इंटू मायनस मायनस 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि ह्या दोन्ही टर्म सेम आहेत आणि निगेटिव्ह आहेत, मायनस मध्ये आहेत, तर याचा आन्सर 0 येतो. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स हा 0 आला. जर एफ डॅश ऑफ एक्स 0 असेल तर फंक्शन दिलेलं फंक्शन हे कॉन्स्टंट असतं, म्हणजेच असं सिन्स एफ डॅश ऑफ एक्स इज किंवा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 then the function is a constant function. Then the function f of x लिहू इथं, f of x is a constant function असतं. तर बघा नंतर आता हे जर कॉन्स्टंट फंक्शन आहे तर कोणत्या तरी एका व्हॅल्यूला ते बघा असं घेऊ आपण इथं, मग लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू के, म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू के म्हणजे ते फंक्शन कॉन्स्टंट आहे असं आपण तिथं दाखवलं. मग हे जे फंक्शन आहे कोणत्या तरी एक्सच्या एका व्हॅल्यूला कॉन्स्टंट असतं असं घेऊ इथं, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू के, म्हणजे कोणत्या तरी एक्सच्या कोणत्या तरी एका व्हॅल्यूला ते कॉन्स्टंट के असतं आणि तिथं कंडिशन ही लिहू फॉर मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. बघा तर मग आता या ठिकाणी आपल्याला एक्सची अशी व्हॅल्यू घ्यायची जेणेकरून हे जे आपलं फंक्शन आहे ते प्रूव्ह व्हावं. तर या ठिकाणी बघा एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेऊ. फॉर एक्स इक्वल टू 2 देअरफॉर या ठिकाणी असेल मग एफ ऑफ 2 इक्वल टू के येईल.
एफ ऑफ 2 इक्वल टू के. आता ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे 2, ही आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. याला इक्वेशन इथं 2 देऊ. एफ ऑफ एक्स इक्वल टू के, याला इक्वेशन 2 देऊ. तर बघा असं येईल मग इथं, नाही याला 2 देऊ. फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट, तर या ठिकाणी असं मिळेल. मग बघा एफ ऑफ 2 इक्वल टू सेक इनवर्स 2 प्लस कोसेक इनवर्स 2. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा, सेकची व्हॅल्यू ही 60 डिग्रीला असते. म्हणजे सेक पाय बाय 3 इक्वल टू 2 असतो. म्हणजे पाय बाय 3 इक्वल टू सेक इनवर्स 2 येतो. तर इथं सेक इनवर्स 2 च्या ठिकाणी आपण इथं पाय बाय 3 ठेवू. पाय बाय 3 प्लस, आणि सेम असंच कोसेक इनवर्स 2 हा या ठिकाणी त्याचा अँगल असतो पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. याचा 60 आणि त्याचा 30, पाय बाय 3 येतो. एवढं लिहून घे. तर बघा या ठिकाणी असं येईल. मग याला आपण सॉल्व्ह केल्यानंतर इथं बघा, ह्याला 2 न मल्टिप्लाय करू, 2 न गुणू, 2 पाय अपॉन 6 येईल प्लस पाय अपॉन 6. तर याची बेरीज केल्यानंतर असं येईल मग 3 पाय बाय 6. आणि ह्याला जर आपण भागलं, हे एफ ऑफ 2 आहे, याला जर भागलं तर हे येईल पाय बाय 2 येतो. मग याला इक्वेशन आपण 3 देऊ. आता बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 वरून याची राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, म्हणजे राईट हँड साइड इक्वल असते. फ्रॉम 2 and 3 वी हॅव, तर आपल्याला या ठिकाणी असं मिळेल मग के इक्वल टू पाय बाय 2. के इक्वल टू पाय बाय 2. आता के इक्वल टू पाय बाय 2 आहे, ही व्हॅल्यू आपण या फंक्शन मध्ये ठेवू, म्हणजे या इक्वेशन मध्ये ठेवू. एफ ऑफ एक्स इक्वल टू के आहे, तर याच्यामध्ये ठेवल्यानंतर असं येईल देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू पाय बाय 2. आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून ही आहे सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 वी हॅव असेल सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू पाय अपॉन 2. आणि हे इथं प्रूव्ह झालं, म्हणजेच हॅन्स प्रूव्ड.